मी त्याला विचारलं, काय काम, काय आठवलं तुला, काय बडबडतोस रे आमच्या सावरकरांबद्दल? म्हटलं मी, हो, काय बोल, मी आवाज म्हणला, अरे मी असं काही नाही. तो म्हणला, अरे तुझ्या घरी वर्तमानपत्र येतं का, ते वाच उघडून. उघडून बघितलं, त्याच्यात लिहिलं होतं, सावरकरांच्या वंशजांकडनं कबुली की सावरकरांनी 5 वेळा माफीनामे लिहून दिले होते. म्हणलं झालं सुरू आता यांचा. व्यवस्थितपणे विमर्श किंवा नॅरेटिव्ह हा सेट केला गेलेला आहे. कारण त्याच्या आदल्याच दिवशी माझ्या उलट तपासणीचा काही भाग हा न्यायालयात झाला होता आणि त्या उलट तपासणीत मी सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिली. हाताला दुसरं काही लागलं नाही म्हणून केवळ काहीतरी सनसनाटी बातमी सावरकरांच्या विषयी मिळवावी या उद्देशाने चुकीची बातमी छापून आणण्यात आली मुद्दाम, की सावरकरांच्या वंशजांनीच कबुली दिलेली आहे. आता ह्याच्या पुढे काही बोलायलाच नको. अनेक जणांचे दूरभाष आले, मेसेजेस आले, तू असं कसं काय बोललास. आणि मग त्यांना समजवता समजवता माझा पूर्ण दिवस की मी असं काहीच बोललो नाहीये. बरं, आम्ही जे काय न्यायालयात बोलतो ते सगळं ते टंकलिखित होतं, ते अपलोड होतं आणि ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्हाला मिळतं. तसं ते एकदा मिळालं आणि मग मी ते लोकांना दाखवायला सुरुवात केली की तुम्ही बघा मी काय म्हटलोय, मला काय प्रश्न विचारला गेला आणि मी त्याला काय उत्तर दिले. आणि जे अनेक आक्षेप सावरकरांवर घेतले जातात त्यापैकी 2 सर्वात महत्त्वाचे हेच आक्षेप आहेत की सावरकरांनी माफी मागितली आणि दुसरं त्यांनी ब्रिटिश सरकारकडून पेन्शन घेतलं. इतर अनेक आक्षेप आहेत पण ते सगळे मुद्दे इथे आत्ता चर्चेत आणता येणार नाहीत कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मला प्रश्न विचारला गेला होता की हे खरं आहे का की सावरकरांनी मर्सी पिटिशन्स लिहिल्या, आणि ही खरी गोष्ट आहे. आणि तिथे मी सांगितलं की सावरकरांनी दया याचिका लिहिल्या, ही खरी गोष्ट आहे, स्वतःसाठी नाही तर अंदमानमध्ये जे जे क्रांतिकारक होते त्यांना सावरकरांनी अशा प्रकारच्या दया याचिका लिहायला उद्युक्त केलं. हे माझे 2 वाक्य आहेत. याचा विपर्यास केला गेला.